पडलात की महाशांत व्हा, जातीचं राजकारण नको, पुतळा पडला चला आपण एकत्र होऊन यापेक्षा चांगला देखणा पुतळा तयार करूया बोलला असता तुमची कीर्ती वाढली असती हो. शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळतायत. वय वर्ष 83 पर्यंत तुम्ही स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत. आता मराठी घुसलात ना ज्यांना कोणाला घेऊन, मला माहिती आहे. माझं पण इंटेलिजन्स डिपार्टमेंट सेपरेट आहे. कोणाला घेऊन कोणाला आहे. एक मला फोन आला सुरुवातीला जिरांगेचं आंदोलन चालू झालं, फोन आला. पहिल्यापासून शिवानी बोला, म्हणलं हा काय आपल्या चांगल्यासाठी नाही बोलतोय. म्हणलं काय रे, नाही तुम्ही विरोध येते बोलला आणि मग शिव्या चालू. मी म्हणलं बघ तुझा घरचा ऍड्रेस दे, मी येतो रात्री तुझ्या घरी, दे तरी. मग शिव्या बॅग हातात ठेवला. मी आमच्या पीएना दिला, बोलायचा ऍड्रेस काढ आणि पोलिसांना कंप्लेंट कर. कोण निघावा? शरद पवारांचा कार्यकर्ता चव्हाण. हे खेळ का खेळता? शिव्या घेऊन मला काय होणार नाही. त्याचा ऍड्रेस मिळाल्यावर माझी जी प्रक्रिया असेल त्याला संरक्षण घ्यावं लागेल ना. हे गेम आमचे वरिष्ठ खेळतायत. छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोक कल्याणकारी बनावा हे ध्यानीमणी पवारांच्या असायला हवं. आमच्यासारख्यानं सांगायला नाही थांबा, वाद नको, बसूया आपण, चला पुढचा परत बसूया, मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देतो, माझ्या ओळखीचा जुना जाण, बोला ना, कोण नाही म्हणणार आहे. पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं, याला कोण म्हणणार ना. या महाराष्ट्रात स्थान नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवार काय वाटत नाही. दुसऱ्याने तर सोडले हो, पत्रकार कोण आहे तो, त्याची मी केस करणार, मी स्वतः करणार जर सरकारने नाही केली तर. तो काढ रे व्हिडिओ, तो आता तो त्याचा त्यांना महाराज काय ना त्याला दाखवणार त्या संजयला, त्याला माहित नाही. हा तुम्ही पाहिला असेल, महाराज शिवाजी का ऐसा अपमान तो मुगलों ने भी नहीं किया. ही कोणाची औलाद बरं. हा ना, महाराज पडल्यानंतर काही क्षणातच वरून प्लास्टिक टाकण्यात आलं व्हाईट रंगाचं. हे बाजूला करून फोटो काढून व्हायरल धंदे करतोय, बडकाबडकी करतोय. राज्य सरकारने त्वरित कारवाई करावी, याला आतमध्ये करावा, वातावरण बिघडवतोय. याच्यापेक्षा दुसरा एव्हिडन्स असू शकत नाही. काय चेष्टा आहे का हा विषय? निवडणुका म्हणून कसे नाचाल? हे किती धाडशी आहे ना. मी परवा पाहिलं, मला माहितीच आहे, मी त्या गावचाच आहे. 39 वर्ष त्या गावातच होतो मी. काय आहे यांच्यामध्ये मला माहिती आहे. या उद्धवमध्ये कधी कुठे कान पडत पण नाही मारला. आणि काय धमक्या, गेट आउट. अरे तू काय गेट आउट म्हणतो? तू मुख्यमंत्री होतास, लोकांनीच गेट आउट केलं ना तुला. आता पुढच्या निवडणुकीची वाट बघतोय पवार साहेब, मलाच करा. तुमची सत्ता कशी येईल? आम्ही काय द्यायला बसलोय? आम्ही आहोत आणि राहणार. तुमचं काय काम आहे? काय केलं 2.5 वर्षात? 2 दिवस फक्त मंत्रालय. असा मेंगळट मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. काही येत नाही. फायनान्स मला कळत नाही. मग काय झक मारायला आलास मुख्यमंत्री बनायला? 2 दिवस फक्त मंत्रालय. कामकाज कोण करेल? जनतेचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, शिक्षणाचं असो, सामाजिक असो, आर्थिक, कोण पाहणार, कोण अभ्यास करणार? आणि मुख्यमंत्री काय हो, त्याला पाहिल्यावर वाटतो का माणूस मुख्यमंत्री व्हा? बावळट बावळट. ह्याचं मी तुम्हाला ड्रेसचं सांगितलं आहे.
हा ड्रेस मी सिलेक्ट केलेला आहे. तेव्हा एक दिवशी रात्री घरी गेलो.